कळेना आमची भाषा. सुरेखटांचं वाक्य आहे की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, तिचा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. मला असं वाटतं की आता स्टेज ज्या पद्धतीने काम करत आहे ती या पुढच्या काळाची नांदी आहे, जी सुवर्ण काळ जो आत्ताच्या घडीला कोविड नंतरचा जो काळ आहे. कोविड नंतरच्या काळानंतर क्रांती खरं तर आली इंटरनेट आणि बाकी सगळ्यामध्ये, पण मराठीत ती क्रांती कॉन्टेंटमध्ये तितक्या उत्क्रांती लेवलला खऱ्या अर्थानं गेलं नाही. कॉन्टेंट हा बनत होता, त्यासाठी व्यासपीठ तितकं आपलंसं म्हणावं अशी खंबीरपणे पाठाकण करणारं कोण उभं राहिलं नाही. या सगळ्या काळात ज्या वेळेला स्टेज येतंय ती ही परिस्थिती अशी आहे, पण ओव्हरऑल येणारा काळ कसा आहे, कशा पद्धतीचा आहे आणि यांच्या समोरची आव्हानं काय आहेत खरं तर जाणून घ्या. खूप खूप स्वागत आहे राजेश. इतकी वर्ष आपण एकत्र काम करतोय, तुला अगदी इंडमोल शाईन पासून त्याच्या अगोदर ऍक्टर, त्याच्यापासून झी युवा, सोनी मराठी लॉन्चिंग मधला तू तशा अर्थाने तुझ्याकडे कायम एक ब्रह्मास्त्र राहिलेलं आहे. स्टेज ओटीटी नेमकं ह्यातलं म्हणजे कंपनी नाही क्रांती आहे असं ज्या वेळेला म्हणता तुम्ही, तर ती क्रांती नेमकी तू कशा पद्धतीची एक्सपेक्ट. थँक्यू ओळख करून. सो इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये अनेक चॅनल्स, अनेक प्रोडक्शन हाऊसेस आणि क्रिएटिव्हली जेव्हा मी काम करतो तेव्हा एकच लक्षात आलं होतं की चांद्यापासून बांद्यापर्यंत आपल्याकडे एक संस्कृती आहे, एक संत परंपरा आहे. आपल्याकडे 200पेक्षा जास्त बोलीभाषा महाराष्ट्रात आहेत. म्हणजे खानदेश, विदर्भ, वराडी, नागपुरी, सोलापुरी, सातारी, कोल्हापुरी, मालवणी अशा अनेक भाषांमध्ये कंटेंट, तिथले क्रिएटर, तिथे नाट्यकला आहे. परंतु प्रत्येकाला एक व्यासपीठ जे आहे ते मिळत नाही आहे. आणि आजच्या बेसिकली डिजिटल युगामध्ये ज्यांच्याकडे आत्ता काही खूप करून दाखवण्याची जिद्द आहे अशा लोकांसाठी आम्ही स्टेज आलो आहोत. हा एक मधला आपण म्हणूयात त्याला की दुवा साधण्याचं काम आम्ही करतोय, कलावान आणि आम्ही स्टेज. सो त्यांना एक व्यासपीठ मिळवून देणं, त्यांची कला सगळ्यांपर्यंत पोहोचणं, स्पेशली बोली भाषेवरती आम्ही जास्त भर दिला आहे. जसं यापूर्वी आपण बघितलं असेल की स्टेज OTT हे बाकीच्या लँग्वेजमध्ये, बाकीच्या राज्यांमध्ये जसं सक्रिय काम करतंय, तिथल्या बोली भाषेवरती काम करतंय, तिथल्या कल्चरवरती काम करतंय. बेसिकली अशी संस्कृती आपल्या महाराष्ट्रात प्रगल्भ आहे, त्याला इतिहास आहे, संत परंपरा आहे, साहित्य कृती आहे. सो अशा लोकांना घेऊन जी आता एक पोकळी निर्माण झालेली आहे, टेलिव्हिजन आणि नाटक सोडलं तर मराठीसाठी असं हक्काचं व्यासपीठ नाही आहे, जे डिजिटल प्लॅटफॉर्म नाही आहे, जो आम्ही तो बनण्याचा प्रयत्न करतोय, सगळ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही बिनधास्तपणे तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे ती आमच्या माध्यमातून, स्टेजच्या माध्यमातून आपण मांडूयात. मला असं वाटतं की तुम्ही मांडताय यापेक्षा आपण मांडतोय, कारण समोर बसलेले हे आपल्यापेक्षा वेगळे नाही आहेत, त्यामुळे निश्चितच ती महत्वाची नांदी आहे असं मला वाटतं. जो माणूस माझ्या सोबत बसलाय तो त्याच्याकडे बघितल्यावर ज्या पद्धतीने वाटतं किंवा ज्या पद्धतीचा डॉलर आहे 5.5 मिलियन किंवा त्या सगळ्याच्या पलीकडे असणारी जी आकडेवारी, त्याचा असणारा बिझनेस, त्याचा व्हॉल्यूम, ह्याच्या पलीकडे जर पाहिलं तर वय फक्त 30 आहे. त्याच्या पलीकडे ज्या 16व्या वर्षापासून काम करतोय, टेकमध्ये ज्या पद्धतीने त्याने स्वतः खऱ्या अर्थानं क्रांती घडवली आहे, वेगळ्या अर्थानं कॉन्टेंटसाठी एक जो मराठीत पाऊल टाकतोय, जिथे कलात्मकता, बोली आणि अर्थप्रवाही असणारा कॉन्टेंट नव्याने घेऊन येण्याचा ते प्रयत्न करतात. प्रवीण जी, मैं ये पूछना चाहता हूँ कि एक टेक का बंदा है, नॉन क्रिएटिव टेक्निकल बैकग्राउंड लेके ये वाला कंटेंट क्रिएट करे, अपनी बोली में अपनी कहानी बताए, ये थॉट कहाँ से आई, ये मनीषा कहाँ से? नमस्कार सबको, जय महाराष्ट्र. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. आप सब लोग यहाँ पे आए हैं आज समय निकाल के. आज बहुत खुशी का दिन है कि हम स्टेज को धीरे धीरे करके अपने हर देश के कल्चर में, भाषा में, बोली में लेके जा पा रहे हैं. जो हमने शुरुआत की थी एक छोटे से आइडिया से. जो आपका सवाल है उसका आई थिंक जवाब यही है कि हमने हमारे घर पे जब हम बात करते हैं हमारे दादा दादी से, मम्मी पापा से, तो हम उनके साथ जैसे होते हैं वैसे ही रहते हैं. वहाँ पे हम कोई मास्क नहीं पहनते हैं कि अब इनके साथ हमें एक मास्क पहन के बात करनी पड़े.
और ये एक बहुत बड़ी इंसाइट और स्टेटमेंट है कि जब आप अपने परिवार के साथ में जिस तरीके से रहते हैं, आप जब उसी तरीके को पर्दे पे उतारते हो तो आप बहुत अपने आप को उसके अंदर देख पाते हो, अपनी संस्कृति को, अपने आसपास के कल्चर को, अपने पहनावे को, अपनी बोली को, अपने खान पान को, और वहाँ से कनेक्ट फील होता है। सो जो एक कहावत है कि कोस कोस पर बदले पानी और कोस कोस पर बदले वाणी, तो हमारे देश में हर 15-20 किलोमीटर में भाषा बदल जाती है, पहनावा बदल जाता है, संस्कृति बदल जाती है। तो इतना अमेजिंग देश है हमारा यहाँ पे। तो आई थिंक यहीं से वो एक इंसाइट मिली हमें कि हमें हमारी संस्कृति के लिए, हमारे बोली के लिए कुछ करना चाहिए। स्टेज शुरुआत होने से पहले आपने जैसे एक वीडियो में भी देखा कि हम लोग एक कंपनी रन करते थे, वीटी फीड, वहाँ से हमारी शुरुआत हुई थी। हमने करीबन 5 से 6 साल तक उस कंपनी को रन किया। किसी वजह से जब उस कंपनी में कुछ प्रॉब्लम्स आई, तब हमें लगा कि अब हमें क्या करना चाहिए, और वहाँ से फिर आई थिंक स्टेज की 2019 नवंबर में शुरुआत की। मुझे लगता है ये फिनिक्स वाला माहोल आहे. राखेतून उठणं जे आहे तशा अर्थानं राजेश हे आहे. मला एक सांग की ओव्हरऑल हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी, गुजराती आणि त्यानंतर मराठीतलं काय वेगळेपण घेऊन तू यायचं, तुझी इच्छा आणि तुझा मानस? सो मराठीमध्ये करताना इतर भाषांमध्ये जसं हरियाणा किंवा गुजरात, राजस्थान आणि या प्रांतामध्ये नाट्यकला जी आहे ती एवढी विस्तारलेली नाही जेवढी आपल्या महाराष्ट्रात आहे. संत साहित्य परंपरा आहे किंवा खूप नवीन नवीन दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत. माझा हाच मानस होता की मराठीमध्ये येताना आपण पाथ ब्रेकर कसं ठरू शकतो डिजिटलसाठी. वेब सिरीज म्हटलं किंवा फिल्म म्हटलं की त्याचे काही ठोक ताळे आहेत, त्याचं गणित आहे, जे गणित सोडवता अनेक किचकट प्रश्न आहेत ते. ते प्रश्न सहजरित्या मिळून कसे सोडवता येईल यावर माझा भर असेल की यामध्ये कुठलेही मधले दुवे नसतील. जी कला आणि आम्ही हा एकमेव पूल बांधण्याचा प्रयत्न करतोय. मराठी कंटेंटविषयी बघायला गेलं तर आत्ता ज्या पद्धतीने आम्ही कंटेंट ॲक्वायरी पे केलेला आहे आणि आगामी काळात वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये आम्ही काम करतो. क्विक सिरीज असेल, वेब सिरीज आहेत, लॉंग फॉर्मॅटमध्ये काम करतोय आणि ओरिजिनल फिल्मसाठी करण्याचं मानस आहे. त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे ऑलरेडी. या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं हे आहे की विषयाची मांडणी, त्याची निवड आणि तो प्रयत्न की आपण कसं पुढे जाऊ शकतो जे परिणामकारक ठरू शकेल, जे सामान्य ऑडियन्स म्हणजे अगदी खेड्यातल्या मुलांपासून, कारण की आजकाल डिजिटल क्रांती झालेली आहे. त्या क्रांतीमध्ये प्रत्येकाकडे डेटा आहे. मनोरंजन जे आहे आपल्या मातीतलं मनोरंजन बघण्याचा जो त्यांना मिळत नाही आहे ते देण्याचं, प्रोव्हाइड करण्याचं स्टेज म्हणून आम्ही पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एक गोष्ट आहे, आपल्याला लाभलेली महाराष्ट्राला संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं ज्या पद्धतीने अजून पुढे आलेलं नाही आहे, ज्यांचं चित्रण झालेलं नाही आहे, अशा गोष्टींना पुढे आणून त्यांचं कसं मनोरंजनात्मक रीतीने आपण पुढे जाऊ शकतो हा एक उद्देश आहे. त्यासाठी मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातल्या म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत जे काही कलाकार, कथाकार आहेत, दिग्दर्शक आहेत, या सगळ्यांसोबत काम करण्याचे उत्सुक आहे. स्टेज एक मार्केटिंग कंटेंट कंपनी है, तो मराठी में एंटर करते वक्त ट्रस्ट फैक्टर बहुत इम्पोर्टेंट है आज की जगह. तो आपका अंदाज़े बयां उसमें कैसा होगा? जी, जैसा मैंने पहले बताया था कि हम स्टेज को ऐसा नहीं कि पहली बार कहीं पे लेके आ रहे हैं. हम एक टेक कंपनी है. हमने हमारा इन हाउस पूरा टेक बनाया है एंड वी आर